श्री गुरुचरित्र अध्याय 43. श्री गणेशान्मा श्री सरस्वतीन्मा श्री गुरुमंती द्विदासी या अनंत व्रत महात्म्यासी तो पुसले आम्हांचे पूर्वी बहुती आराधिले युधिष्ठिर पंडुसुत तेने केले हे व्रत राज्य लादला त्वरित ऐसे व्रत हे उत्तम असे घोर अरण्यात युधिष्ठिर देखास बंधू सहित असे चिंता व्याकुळित सदा ध्याय श्री हरीसी भक्तवत्सल नारायण त्यांचे कष्ट ओळखून आला तेथे ठाकून जेथे होते पंडुकुमार कृष्ण येता देखुनी धर्म जाय लोटांगणी दंड प्रणाम करुनी वंदिता झाला ते वेळी तुझ वाचून आम्हासी आता सांगू कवनापाशी जरे आम्हा उपेक्षिसी काय कांक्षा जीवाची तुझ सारखे असता छत्र आम्हा कष्ट परिमित कवने प्रकारे स्वस्थ चित्त राज्य प्राप्ती आम्हासी कृष्ण म्हणे पंडुसुता सांगेन तुम्हा एक व्रता तात्काळ प्रसन्नता राज्य होय तुम्हासी व्रतामध्ये उत्तम व्रत अनंत नाम विख्यात हे आचरावे तुम्ही त्वरित राज्य होईल तुम्हासी सांगेन तुम्हासी अनंत कवन मनसी सर्व ठाई आपण वासी अनंत नाम असे अनंत मीच जानसी संशय न धरी मानसी त्रैमूर्ती मीचा सर्वांशी ब्रह्मा विष्णू महेश्वरा अस्ति तप्त पाताळ बुबुर्वादी लोक सकळ अनुरेणू तृणकाष्ट सकळ विश्वात्मा आपणाची न करी संशय युधिष्ठिरा अनंत म्हणजे मीच निर्धारा विधीपूर्वक पूजा करा व्रत तुम्हांचे बर्वे असे कृष्ण म्हणे युधिष्ठिरासी तू पूजावे अनंतासी शुक्ल पक्ष भाद्रपद मासाची चतुर्दशी परेसा आराधवावे अनंतासी त्वरित राज्य तू पावसी पूर्वी कवने केले मनसी सांगे नाही का तत्पर असे पूर्वी कृता युगेसी सुमंतु नाम द्विजा परेसी उत्पन्न झाला वसिष्ठ गोत्रासी भृगु कन्या दीक्षा नामे तिची झाली सुमंताची भार्या पतिव्रता औंदार्या कन्या झाली तिची सुतनया नाम तिचे सुशीला वर्ततायसे एके दिवशी झाले प्राप्त दैववशी सुमंत पत्नी पंचत्वासी पावले कलेवर सोडूनी सुमंतुचे भार्या ही तत्व झाले समस्त कर्म राहिले पुन्हा संधान पाहिजे केले म्हणून नारी अनिका केली तिचे नाम असे कर्कशा दुशीला चरणी परेसा नित्य कलह करी बहु असा कन्यापती सवे देखा सुशीला कन्या उपपर झाली सुमंतू चिंती वेळोवेळी इसी देखांदा वर मिळेल जवळी कन्यादान करीन म्हणे ऐसे चिंतिता एके दिवशी तेथे आला कौंडिन्य ऋषी विचारिता कन्यासी सुमंते अंगीकार केला कन्यादान गृहतेसी देता झाला कौंडिन्यसी मिळून होते 2 मासी आषाढ आणि श्रावण कन्या माते ते झाले वैर सापत्निकाचा हाच विचार कौंडिन्य पुसे सुमंताचा त्वरा जाऊ आश्रमा आणि कठाया सुमंतो म्हणे कौंडिन्यासी आणि करावे 12 दिवशी सर्व सिद्धा त्रयोदशीची प्रस्थान तुम्ही करावे सुमंतूची विनंती ऐकून आणि राहिले 12 दिन मूर्त प्रस्थान करून येरे दिवशी निघाले सुमंतू म्हणे कर्कशीची कन्या जाय पती सरसी भोजन द्यावे जामतासी व्रीही गोधुमान्न दे म्हणे पती सांगताची काय झाले धावत घरात गमन केले दृढ कवाड लाविले पाषाण लावी द्वारवंटा पाहू गेला स्वयंपाक घरा होता कौंडा गोधुमा खरा देता झाला कन्यावरा निरोप दिला दोघांची दोघे बैसून निरातावरी निघाला कौंडिन्य संतोषकारी माध्यान्ह काळी नदी तीरी अनुष्ठाना उतरला ऋषी बैसला अनुष्ठानी सुशीला होती रथस्थानी तिरी पात असे गहनी स्त्रिया समुदाय बहु असे रक्तांबर वस्त्रेसी परिधान केले बहु अशी व्रत म्हणती चतुर्दशी कलश पूजिती पृथक पृथक स्त्रिया म्हणती सुशिलेसी अनंत व्रताचे परेसी पूजिता होय तत्काळेसी सकाळ दृष्टे पावती भाद्रपद शुक्ला चतुर्दशी व्रत करावे परेसी अनंत नामा ख्यातीसी सांगेन तुझा ऐकपा रक्तपट्ट सुत्रेसी अनंत कराव चतुर्दश ग्रंथीसी घेऊन यावे नदीसी स्नान करावे शुचीने दिव्यांबर परिधानुनी हळदी कुंकुम लावूनी आणावे कलश नूतन दोन्ही गंगा यमुना मनोनिया उदक भरुनी तयत पंचपल्लव प्रत्न सहित
घालून पूजावे त्वरित षोडशोपचारे करुणी दोन्ही कलशांवरती देखा नूतन वस्त्र ठेवावे निका पद्म लिहावे अष्टदलिका कलशांवरी ठेवावे शेष पूजावे दर्भाचे षोडशोपचारी वाचे ध्यान करावे विष्णूचे शेषशाही म्हणून या सप्तफणीचे शेषासी सदा विष्णू तयापाशी याची कारणे नाम तयासी अनंत ऐसे ध्यान करावे ओम नमो भगवते मंत्रेसी षोडशोपचारी दर्भ ग्रंथीसी आणून नव दौरेसी ध्यान करावे मग ते अनंत गुण रत्नाय मंत्रेसी नवे दोरे ठेवावे कलशेसी पूजा करावी पुरुष सुक्तेसी अतो देवा मंत्रे सहित षोडशोपचारे पूजोनी संसर्ग वेरती मंत्रे बाधा कर दक्षिणी नमस्ते वासुदेवा मंत्र्यांनी जीर्ण दोरा विसर्जावा दातात विष्णू भर्गवान म्हणता वान द्यावे गोधुमा घृत प्रस्थ गोधुमाचे सगृत सगुड सफल द्यावे वान ऐसे 14 वर्षे देखा व्रताचरावे विशेषा उद्यापन करावे निका चतुर्दश कलश द्यावे ऐसे सांगती सुशिलेसी व्रताचरावे उतोरितेसी आजचे असे चतुर्दशी व्रत करे आम्हासवे समस्त मिळून तिसी तंतू देता अनंतासी गाठी बांधिता चतुर्दशी पूजा करावी ती आपण सवे कोंडा होता गोधुमाचा आणून देते अर्ध साचा वान देऊनी सुवाचा निरोप घेतला स्त्रियांचा चला म्हणून पुढे निघती दोघे बैसुनी आरती जाता पुढे नगर देखती अमरावती ऐसे देखा नगर लोक सामोरे येती चला स्वामी ऐसे म्हणती तुम्ही या नगराधिपती तपनिधी म्हणती लोक नाना समारंभे देखा नगरी प्रवेशले पदंपती ऐका ऐश्वर्य भोगिले बहुसुका श्रीमदनंत प्रसादे ऋषी पुसे श्रेयसी काय बांधिले हस्तामुळेसी वश्य करणे अमनसी रक्त दोरा बांधिला सुशिला मने व्रतारासी अनंत दोरा परेसी याची या प्रसादे अमनसी अष्टेश्वर्य प्राप्त झाले ऐसे वचन ऐकोनी कौंडिन्य कोपे प्रज्वळाला म्हणे दोरा हिरोनी घेऊनी अग्निकुंडी सांडिला मग म्हणे कायचा श्रीमदनंत म्यातप केले ते बहुत तेने ऐश्वर्य सुकृतार्थ प्राप्त झाले आम्हासी हा हा म्हणून सुशला म्हणी दावत गेली अग्निस्थानी काढून या शिरस्नापणे केले देखा दोरकासी अनंत शोभ दोषेसी अष्टेश्वर गेले तत्क्षणेसी दरिद्री झाला परेसी द्विजवर कौंडिन्य देखा मग विचारी मानसी मने अनंत रुसला मनसी वाया गातले अग्निसी मदांदे मद वेष्टिले करीनाता नेम एक जेव्हा भेटेल लक्ष्मी नायक श्रीमदनंत दर्शने सुख अन्नोदक घेईन मी म्हणून निर्वाण करोनी निघेतो अरण्य भुवनी भारे सहित कौंडिन्य मुनी निघत झाला परेसा हा हा अनंत म्हणत शीघ्र जातसे अरण्यात तव देखील वृक्षच्युत पुष्पी फळी भरला असे कीटकादी पक्षी जाती कोणी त्यासी नातळती कौंडिन्य पुसे तया प्रती अनंतासी देखील की वृक्ष म्हणे कौंडिन्यासी दृष्टीनं पडेची आम्हासी तो जरी देखील अससी तरी आम्हासी सांगावे ऐसे कुणी पुढे जात धेनू देखील वत्ससहित हिंडत से तृणात तोंडा नये भक्षवया द्विज म्हणे धेनुसी जरी तो आनंद देखलासी कृपा करून आमसी सांगे म्हणे द्विजवर नाही देखील अनंतासी तुम्हा भेटला जरी तयसी मज विषयी सांगा त्यासी अवस्था ऐसी धेनू म्हणे ऐसे ऐकून द्विजवर पुढे जाता देखील वृषभ थोरा तयती पुसे मुनीश्वरा तो अनंता ते देखील की वृषभ म्हणे तयसी नेनो आम्ही अनंतासी तुम्ही देखील तयसी आम्हा विषय विनवावे पुढे जाता देखे कौंडिन्य सरोवरे रम्य दोना उदक मिळाले अनन्य हंसादी पक्षीना सेविती कमळ कुमुदादी पुष्पेसी मिरविती सरोवरे ऐसी द्विज पुसे तयसी अनंता ते देखील की सरोवरे म्हणती तयसी नेनो कायचा अनंतासी भेटी होईला तुम्हासी आम्हा विषयी सांगावे पुढे जाता द्विजवरा देखील गर्दबा कुंजरा पुसत असे तया विचार ते ना बोलती तयसी तुके अवसरी
वृद्ध ब्राह्मण वेशधारी जवळ आला परिकरी उठी उठी म्हणत असे काय विप्रा पुसतोसी श्रीमदनंत कोठे आहे विचारिसी दाखविन चाला मासरसी म्हणून धरिले उजवा कर उठवून कौंडिन्यासी घेऊन जाता रण्यासी नगरी जाईल पूर्वीला जैसी महादाश्वर्य पाहत असे घेऊन गेला नगरात सिंहासन रत्नखचित नेऊन तेथे बैसविता आपण दाखवी निजा रूप देखून कौंडिन्य स्तोत्र करी अति गहना चरणी माता ठेवना विनवित से कर जोडणी पापी आपण पाप कर्मी नेनो तुझी भक्ती धर्मी पापात्मा पाप संभवामी क्षमा करी गादा तारा ऐसे ठेवले कौंडिन्यांनी ऐकून प्रसन्न झाला तत्क्षणी भक्तजना चिंतामणी वरत्रय देता झाला धर्म प्राप्ती दरिद्र नाशना शाश्वत वैकुंठ भुवना ऐसा वर दिला नारायण ऐका युधिष्ठरा कृष्ण म्हणे पुनरपी द्विज विनविदे काय म्या देखील आश्चर्य ऐका अरण्यात वृक्ष एक महाफलित आम्र असे त्याचे फळ पक्षी जाती कोणी न प्राणी नातळती पुढे येता मागुती देखील देणू सवत्स तृणासे तेथे प्रबळ त्यांचे तोडवण कमळ आणि देखील निर्मळा सरोवरे दोन्ही तेथे अनन्य एकमेका मिळाले होते तेथे उदक पुढे पाय अपूर्व एका वृषभ एका मनोहर त्याचे मुखाने ग्रास सर्व काळी वनवास पुढे देखील सुरस कुंजर एका मदोन्मत्त सेवे एक गर्दबासी देखील स्वामी मार्गेसी पुढे येता संदेशी देखील वृद्ध ब्राह्मण कृपानिधी नारायण सांगत से विस्तारोन ऐका भक्ता कौंडिन्या वृक्ष तू देखील पूर्वी होता द्विजवर त्यासी येती वेदशास्त्र उन्मतपणे गर्वे थोरा शिष्य वर्गांना सांगेची देखील तो वृषभेक पूर्वी विप्र महाधनिक केले नाही दानाधिक त्याने पापे ऐशी गती सरोवरे तो दोन्ही देखील मनसी नयनी पूर्वी होत्या दोघी बहिणी घेतले दान आपण आता खरं म्हणजे तुझा क्रोध कुंजर तोची मदांध झाले तुझे मन शुद्ध भेटोल ब्राह्मण आपणाची जे जे तुवा देखिले त्या समक्षा मुक्ती दिले अखिल ऐश्वर्य अभोगी वाहिले अंती जाय स्वर्गाची ऐशी कथा धर्माची सांगितली ते ऋषिकेशी आचरिले भक्तीसी अनंत व्रत ते वेळी युधिष्ठिर दंपतीसी व्रत आचरिला भक्तीसी श्रीमदानंद प्रसादे त्वरितेसी पांडव राज्य पातले राहुन्या श्री गुरुपाशी सेवा केली बहुवसी ऐसे तुझे पूर्वजासी प्रसन्न झाले श्री गुरु सिद्ध मने शिष्यसी येणी परी तुम्हासी निदान लादला परेसी श्री नृसिंह सरस्वती गुरु इति श्री गुरु चरित्रामृते परम कथा कल्पतरे श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामधारक संवादे श्रीमदनंत व्रत महिमा वर्णना श्री चत्वारिशोध्याय श्री गुरु दत्तात्रेयन वस्तु श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय।